सर्वांना जय भीम. बऱ्याच लोकांच्या मला कमेंट्स आल्या. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं जे अहिल्यानगरमध्ये सोनाई जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये काही लोकांचं असं म्हणणं आहे की काही लोकांना विनाकारण त्या मॅटरमध्ये इन्व्हॉल्व केलं जातं आहे. तर दादांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक भाषा असते बोलायची. जर तुम्ही प्रेमाने बोलले असते तर छान वाटलं असतं. तुम्ही आमच्या काही समाजातील म्हणजे एस टी समाजातील काही नेत्यांना तुम्ही डायरेक्ट शिवीगाळ करताय. तुम्ही शस्त्राची भाषा वापरताय. हे कितपत योग्य आहे? भले ठीक आहे, तुमच्या काही लोकांची चुकून नावं टाकली असेल, ते ॲट्रॉसिटी वगैरे झाली, त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला तथ्य किती आहे काही आम्हाला माहीत नाही. आमच्यापर्यंत ज्या गोष्टी आल्या आम्ही त्या गोष्टीवर रिॲक्ट झालो. आजची गोष्ट आहे, आम्हाला असं वाटलं की बाबा तो पीडित आहे, त्याच्यावर अन्याय झाला आहे, तर त्याच्या न्यायासाठी आम्ही तिथे उभे राहिलो. पण आम्हाला माहीत नाही ना की तिथं तुमचा नक्की विषय काय आहे किंवा ग्राउंड लेवलला नक्की चालतं आहे काय. या गोष्टी आमच्यापर्यंत येत नाहीत. आणि तुम्ही ज्या पद्धतीने शिवीगाळ वगैरे करताय, धमकावताय वगैरे, तर हे पण कुठं तर चुकीचं आहे. मी पोलीस प्रशासनाला विनंती करेल की हे जेवढे पण काही धमकी देतात, ते शिवीगाळ करतात, या सर्वांना कायदेशीर कारवाई करा. आणि जो पीडित आहे, जो सोनाईमधला जो मुलगा आहे ज्याला मारहाण केली, नक्की कशामुळे केली, काय प्रॉब्लेम आहे ते बघा. कारण की यांचं असं म्हणणं आहे की ते जातीमुळं नाही झालं. तर साहजिक आहे, जातीमुळं नसून झाले तर तशा प्रकारचे गुन्हे ते पोलिस घेतील. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही म्हणताय जातीमुळं नाही झाली. तर आता मी एक साधं सिंपल एक उदाहरण सांगतो. तुमच्या सगळ्याला त्याची जात माहीत होती की तो कोणत्या जातीचा आहे. आणि जर जात माहीत असून सुद्धा तुम्ही त्याला मारलं आहे तर तो ॲट्रॉसिटी ॲक्टमध्येच गुन्हा येतो. आता तुमचे कोणी वकील असतील किंवा तुमचे कोणी सल्लागार असतील, तुम्ही त्याला विचारा ही गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुमचं असं म्हणणं आहे की तो गुंडा होता किंवा चांगला मुलगा नाही आहे, त्याची प्रवृत्ती चांगली नाही आहे. बरं ठीक आहे, तुम्ही असंही म्हणताय ना. तर माझं हे म्हणणं आहे की तुम्ही लोकांनी हातात का घेतला कायदा? तुम्ही त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जायचं किंवा पोलिसांना सांगायचं त्याला घेऊन जावं म्हणून. तुम्ही लोकांनी कायदा हातात घेतला, त्याला एवढं मारलं की त्याचा पाय तुटला, एक निकामी झाला कायमचा. आता तो काय तुम्ही भरून देणार आहे का? नाही भरून देऊ शकत तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्ही धमकी देताय, त्याला मारून टाकायची धमक्या देताय डायरेक्ट. हे कितपर्यंत म्हणजे कितपत योग्य आहे? तर थोडासा सगळ्या गोष्टीचा विचार करा. आणि आम्ही असं म्हणत नाही की त्याचीच बाजू आम्ही घेतोय, बिलकुल नाही. मी तुमचीही बाजू घेतोय. तुमच्यावर ज्या ॲट्रॉसिटीच्या खोट्या झाल्यात असं तुमचं म्हणणं आहे, तर आपण पोलीस प्रशासनाला सांगू त्याच्यासाठी की बाबा जे काही चुकीचं असेल त्या चुकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड नका करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः सांगताय की आम्ही मारलं त्याला, आम्ही मारलं, तर साहजिक गोष्ट आहे त्याप्रमाणे तुमच्यावर गुन्हे दाखल होणार. मग गुन्हा दाखल झाल्यानंतर वरडायची किंवा हे मोर्चे बिरचे भरायची काहीच गरज नाही. मग पोलीस प्रशासन तुम्हाला परमिशन देत आहे कसं काय मोर्चेसाठी, मला हे कळत नाही आहे.